आम्ही आलसा गावात, जे MP मध्ये उत्तर तटावर पहिलंच गाव लागतं आणि त्या गावामध्ये आम्ही रात्री मुक्कामी होतो. बाबाजी सेवा करत होते, हे त्यांचं घर आहे. आणि इथं जर समोर बघितलं तर समोरच असे डोंगर आहे आणि पुढं सुद्धा आम्ही आता ही डोंगर सर करणार आहे. असं हे दृश्य आणि सुंदर असं एक गाव. 7:12 झाले, थंडी होती. पुढील प्रवासासाठी सुरुवात केली आहे. जोर से आवाज नहीं आ रहा है, आवाज नहीं आ रहा है. हाँ, ऐसा आवाज आना चाहिए. तर आपण बघताय असे परिक्रमावासी सकाळच्या थंडीमध्ये आम्ही शूलपाणीच्या झाडीमध्ये चालतोय. खूप सुंदर असं दृश्य आपण बघताय. खूप असे डोंगर दिसत आहेत. खूप कठीण अशी चढाई आम्ही आता चढतोय. आपण बघताय आम्ही काल हापेश्वरून आलोय. शूलपाणीच्या झाडीमधून आम्ही मार्ग निवडला आणि त्या मार्गाने कालपासून चालतोय. सुंदर असं हे दृश्य आपण बघतोय. घर बसल्या मैयाचा आनंद घेतोय. परिक्रमेचा आनंद आपण घर बसल्या घेतोय. तर असा हा परिसर आम्ही MP च्या बॉर्डरवरती चालतोय. हा डोंगर, असे रस्ते, हे डोंगर आम्ही सर करतोय. तर असं हे दृश्य शूलपाणीच्या झाडीतील शेवटचे काही काळ आम्ही शूलपाणीच्या झाडीमध्ये चालतोय. गुजरात आणि MP च्या बॉर्डरवरची आपण बघताय. आम्ही हे मागे हे डोंगर चढून वर आलोय. खूप उंच उंच असे डोंगर ते बघताय. लांबचा डोंगर तर खूप उंच होता, ते चढून आलोय. सकाळची वेळ म्हणून जास्त काही त्रास झाला नाही, पण दिवस असता तर खूप असे त्रास झाले असते. आणि आता हा वरती चालतोय. शेवटचा सर बाकी आहे. अशा प्रकारे हे डोंगर आम्ही चढलोय. नर्मदे हर. शूलपाणीतील शेवटचं घाट चढून आलोय. खूप उंच असा घाट होता. चहाने काही नव्हतं. आता एक दुकान सापडलं. पाणी होतं कमंडलूमध्ये आणि पार्ले बिस्किट हे पाण्यात बुडून खातोय. खूप आनंद घेतोय मी आता. खूप सुंदर असं चालून आलो तर बिस्किटना खूप असा फरक पडतोय. तर आपण बघू शकता. आपण समाधान वाटतंय की विचारू नका. बाजूला जर बघितलं पूर्ण झाडी आहे, पूर्ण डोंगर. असा ह्यो नजारा आम्ही मयाच्या काठावरती घेतोय. आज सकाळचे 8:30 वाजता आहेत. आम्ही शूलपाणीच्या झाडीत चालतोय, मयाचा आनंद घेतोय. खूप सुंदर असे डोंगर बघताय आपण. असा हा रस्ता, असे हे डोंगर आणि आम्ही चाललोय तर ह्या रस्त्याने. आणि मागून जो हा रस्ता आहे तर अजून कोणीच नाही आहे. तसे बी ह्या रस्त्याला कोणी येत नाही आहे. आम्हीच रात्री आश्रमामध्ये 10 लोक होतो. त्यापैकी आम्ही 2घंच पुढे चालतोय, बाकी सर्व अजून मागच आहे. सोपं नाही आहे. 16 किलोमीटर पुढं आश्रम होता. आम्ही 7 किलोमीटर चाललोय, पण खूप असे डोंगर होते, खूप त्रास होता आणि आम्ही चालतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही सकाळीच 10 वाजता मथवाड येतोय. सकाळीच इथं बाजार भरतोय. तर हे दृश्य आपण बघताय. आम्ही अलीराजपूर जिल्ह्यामध्ये चालतोय. मथवाड हे गाव. आणि आत्ताच आम्ही शूलपाणीची झाडी चढून आलोय, उतरून आलोय. तर अशा प्रकारे हा बाजार आपण बघतायत. तर हे तीर कमान की आपण अशा प्रकारे हे MP मध्ये जे आदिवासी लोक असतात तर हे बाण आहे. तर असा हा बाण
आणि हे तीर कमान. तर हे असं सुंदर असं हे दृश्य आपण बघताय. तर हे आदिवासियांचं जे वस्त्र म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आत्मरक्षण केली आहे, जो इनकी शान होती है तो हाँ तर हे जंगली जनावरांसाठी याचा वापर करतात. तर वर तर बघताय तर हे हानीदार असतात. खूप सुंदर असं हे आपण आज ह्या बाजारामध्ये बघतोय. तर हे एक चित्र आम्हाला बघायला मिळालं. तर अशा प्रकारे हे तीर कमान खूप सुंदर असं हे असं बघताय. हे तीर कमान बाबाजींना आता दाखवलंय. तर हा तीर सरळ होता पहिला असा, आता त्यांनी असा केला आहे, करून दाखवला आहे. तर आपण बघताय तर हे खूप दूरवरती शिकार करतंय. आणि हे जे नोकिले जे बाण आहे, तर हे बाण जंगली जनावरांपासून रक्षणासाठी, शिकारीसाठी हे लोक त्यांना वापरतात. आपण बघू शकता किती सुंदर असं हे बाण जे आदिवासीयांसाठी एक वरदान म्हणून ठरले. नर्मदे हार. आम्ही ह्या माथोडच्या बाजारामध्ये आलो आहे. पुढं जर बघितलं तर आश्रम, इथं मथुरमध्ये आश्रम आहे, पण 10 सव्वा 10 वाजता आहेत. तर 12 वाजेला भोजन आहे. तर 12 वाजेपर्यंत आम्ही काही थांबणार नाही, जातोय. तर ही हॉटेल आहे. ह्या हॉटेलमध्ये थोडासा बालभोग घेतोय. ही मिरची हे अशा प्रकारे, बाबाजी दिया मिरच्या, आम्हाला मिरची दिया गरम हो रहा. हां, तर हे मिरची येत आहेत आणि मिरची आम्ही घेणार आहोत. तर अशा प्रकारे तर मिरची आपले समोसे जसे असतात तसे मिरची भेटतात. तर आम्ही 2 मिरचीचा आस्वाद घेऊ आणि पुढे चालू. बाबाजी 2 मिरची दो. तर असा हा मिरचीचा आम्ही आस्वाद घेतोय. तर मध्ये हा तर आत्ताच बाजारामध्ये 50 रुपये किलोने आम्ही केळी घेतली. आणि इथं माप हे किलोचं आहे, आपल्याकडं डझनचं आहे. डझनमध्ये कमी केळी येतात, किलोमध्ये जादा येतात. तर हे केळी आम्ही खातोय. असं बघू शकता आपण. आहेत माझ्या सोबत शूलपाणी झाडीचा आनंद घेत आहेत, नर्मदा परिक्रमेचा आनंद घेत आहेत. नर्मदे हार. खूप सुंदर असे डोंगर आपण बघताय. सकाळपासून डोंगर आणि डोंगरच चालतंय. छोटा डोंगर, मोठा डोंगर, आम्ही एकसारखं डोंगरानं चालतोय. आता परत असं चढायचंय. तो दिसतोय रस्ता तिकून, परत पुढील डोंगर चढायचा आहे. खूप सुंदर असे दृश्य शिवपाणीच्या झाडीतील. आज सकाळपासून फक्त डोंगरात आम्ही चालतोय. डोंगर उतरतोय, डोंगर चढतोय, डोंगर उतरतोय आणि डोंगर चढतोय. निसर्गाचा सुंदर असा नजारा एक अनुभवतोय. खूप सुंदर अशी शुद्ध हवा, शुद्ध पाणी जे आज ह्या किनाऱ्यावर आम्हाला मिळतंय. आपण बघतायत आम्ही उत्तर तटावरती MP मध्ये अलीराजपूर जिल्हा येथे चालतोय. तर आपण बघत आहे, आपण बघताय खूप सुंदर असा डोंगर, खूप सुंदर असे झाडी दिसते. आपण पाठीमागे जर बघितलं तर असं सुंदर अशी झाडी आहे, सुंदर असा डोंगर आहे. अमलाथावरून अठ्ठा या गावाकडे जातोय. गाव काही लागत नाही आहे. मैया कालपासून आमची खूप परीक्षा घेते. काल पण आमचा दिवस असाच गेला. आजही अजून भोजन नाही, काही नाही आहे. आम्ही चालतोय. अशा रस्त्याने आम्ही असं मागून आलोय. तर बघताय ह्या डोंगरावरती गवतही उगत नाही आणि झाडंही नाही. समोर बघताय डोंगर, बिगर झाडीचे डोंगर पुढे दिसत आहेत. लागून आता रोड मार्ग लागलाय. जी शूलपाणीची झाडी, कठीण झाडी होती उत्तर तटावरील, ती आमची आता जवळजवळ मोठाले घाट तर संपलेच आहे. आता जे राहिले ते छोटे मोठे आहे आणि छोटे मोठे तर असं काही त्रास देत नाही आहे. बघताय आपण बघताय आम्ही सुंदर असा हे नजारा आपण बघतायत. तर किती सुंदर असे दृश्य आहे, किती सुंदर. नर्मदे हार आपण बघताय ते येत आहे ते परिक्रमेवासी. आणि त्या समोरच उमरटचा हा आश्रम आहे आणि हा पुढे जाण्याचा रस्ता. तर आम्ही
3:30 वाजलेत आहेत, तर आम्ही थांबत नाही, आम्ही पुढे जातो आहे. तर पुढे 4 किलोमीटर अंतरावर पुढील आश्रम आहे, तर आम्ही त्या आश्रमावर जातो आहे. सडक मार्ग सुरू आहे. गेलेलो आम्ही आज सकाळी मालथा येथून निघलो होतो, तर आज संध्याकाळी 5 वाजेला साखळी येथे पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता हा साखळीचा आश्रम, आणि संध्याकाळी 5 वाजेला आम्ही इथं पोहोचलो आहे. तह सोंडवा, साखळी गाव, तहसील सोंडवा, जिल्हा अलिराजपूर.